मध्ये ब्रह्मपुत्रा या नदीवरती प्रश्न विचारतात. नदीचा ओरिजिन कुठे होतो? ब्रह्मपुत्रा या नदीचा ओरिजिन मानसरोवर लेकमध्ये चेमायुंडुंग या ग्लेशियरमध्ये होतो. त्यामध्ये ओरिजिन झाल्यानंतर ती तिबेटमधून फ्लो करते. तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात. सांगपोचा अर्थ होतो प्युरिफायर म्हणजे शुद्ध करणारी नदी. ती चीनमधून येते आणि भारतामध्ये इथे नामचा बरवा या टेकडीमधून ती भारतामध्ये दक्षिणेला एंट्री करते. त्यामध्ये तिला अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग या नावाने ओळखले जाते. त्यानंतर ती सादिया ते दुबरी, सादिया या ठिकाणापासून दुबरीपर्यंत ब्रह्मपुत्रा या नावाने ही नदी ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा या नदीची लांबी भारतामध्ये किती आहे? तर 750. का? कारण ती फक्त आसाममधून वाहते. तिला डाव्या तीरावर मिळणाऱ्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत, उजव्या तीरावर मिळणाऱ्या उपनद्या आहेत, जसे दिहांग, दिबांग, लोहित. त्याच्यानंतर ती बांगलादेशमध्ये एंटर करते. बांगलादेशमध्ये ज्यावेळेला ती एंटर करते त्यावेळेला तिला जमुना या नावाने ओळखले जाते. आणि जमुना नंतर पुढे पद्मा आणि जमुनाचे संगम झाल्यानंतर हीच नदी पुढे मेघना या नावाने ओळखली जाते. तर अशा प्रकारे ही जी